शेतकरी मित्र, जय एससीटी वैदिक प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। इन्फ्रारेड या अकाउंटवरून एक प्रश्न आलेला आहे आपल्याला। चुनखडीमध्ये एससीटी वैदिकचा रिझल्ट येईल का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। मित्रहो, चुनखडी हा अतिशय असा गंभीर असा प्रश्न आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भेडसावतोय। चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि तत्सम संयुग। मुळात आपण एक समजून घेणं गरजेचं आहे की हे जे खडे जमिनीमध्ये टोकदार आणि ओबडधोबड अशा प्रकारचे खडे जमिनीमध्ये तयार होत आहेत, याचं प्रमुख कारण म्हणजे जेव्हापासून रासायनिक खतं आली, त्या रासायनिक खतांच्या माध्यमातून कॅल्शियम हा त्याच्यामध्ये अंतर्भूत असलेला जो घटक आहे, तो जेव्हा ऍसिडिक गुणधर्म असलेल्या खतांमधून जमिनीमध्ये सतत पाणी भरलं जातं, या गोष्टींमुळे तलावासारखी आणि समुद्रासारखी स्थिती तयार होते, सतत ओलावा टिकून राहिल्यामुळे। आणि हळूहळू हे सगळे जे घटक आहेत, ते जैविक घटक, त्याच्यानंतर रासायनिक घटक, या सगळ्यांचा एकत्रित ज्या वेळेस उष्णता आणि वेळ आणि दबाव याच्यावरती प्रभाव होतो, तेव्हा त्यापासून अशा प्रकारचे खडे तयार होतात। आता हे जे खडे तयार होतात, याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा आहे, कॅल्शियम हे अतिशय संवेदनशील असल्यामुळे तुम्ही जमीन टाकलेले जे काही रासायनिक पदार्थ असतील, त्याचा ताबडतोब त्याच्याबरोबर संयोग करून ते स्वतःचा आकार मोठा करतात आणि हळूहळू काही वर्षात ते मोठे होत जातात आणि तुमच्या पिकांना अन्नद्रव्य मिळवून देण्यापासून अडथळा निर्माण करतात। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही रासायनिक शेती करता, त्यावेळेस प्रचंड समस्या तयार होतात। त्यामुळे पीएच वाढतो, EC वाढतो आणि जमिनीमध्ये विविध प्रकारच्या डिफिशियन्सी तयार होतात। एससीटी वैदिक हे सेंद्रिय कर्ब वाढवणारं तंत्रज्ञान आहे आणि एससीटी वैदिक मध्ये अशा प्रकारची खडी विरघळून जातात, म्हणजे फिक्सीकरणाच्या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रिया थांबून तुमची माती सच्छिद्र होते आणि लवकरच तुमच्या शेतामध्ये तुम्हाला ही चुनखडी नाहीशी झालेली दिसेल। त्याच्यामुळे चुनखडी असलेल्या शेतामध्ये आपल्याला एससीटी वैदिक हे वरदान आहे आणि आपण याचा जर सातत्याने वापर केला तर आपल्या जमिनीमधून चुनखडीची समस्या ही कायमस्वरूपी नष्ट होईल। धन्यवाद।